तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती आणि अक्षरा हॉस्पिटलमध्येच असतात. तितक्यात त्या कामगारांच्या बायकासुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या खूपच घाबरलेल्या असतात आणि सतत रडत असतात. तर अधिपती आणि अक्षरा त्यांना धीर देत सगळं काही ठीक होईल असं सांगतात. मात्र त्या बायका म्हणत असतात की आम्हाला खूप भीती वाटत आहे. जर यांना काही झालं तर मग आम्ही काय करायचं? लोकांनी आम्हाला खूप काय काय सांगितलं आहे. आणि त्यावर अधिपती म्हणतो की सगळं काही ठीक आहे, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला माहिती आहे ना, फॅक्टरीमध्ये काम करणारे सगळे कामगार मला माझ्या भावासारखे आहेत. आणि मग मी माझ्या भावांना काही होऊ देईल का? तर अक्षरासुद्धा त्यांना धीर देत सांगत असते की अधिपती सकाळपासून इथेच आहेत आणि त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितलंय की ते लवकरच शुद्धीवर येतील. मात्र त्या बायका म्हणत असतात की आम्हाला त्यांना एकदा बघायचं आहे. आणि मग अक्षरा आणि अधिपती त्यांना तिकडे घेऊन जातात. दुसरीकडे चंची निखिलला सांगत असते की आता आपल्यालासुद्धा हॉस्पिटलमध्ये जायला हवं. त्यावर तो विचारतो कशाला? त्या कामगारांची चौकशी करायला का? त्यावर चंची म्हणते नाही, त्यांच्या बायका तिथेच असतील ना, आपण तिथे जाऊन त्यांच्याशी बोलू, म्हणजे आपलं काम पूर्ण होईल. आणि मग ते ऐकून निखिल खुश होतो आणि ते दोघे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. इकडे अधिपती आणि अक्षरा त्या बायकांना घेऊन त्या कामगारांवर जिथे उपचार सुरू असतात तिथे जातात आणि त्यांची अवस्था बघून त्या बायका अजूनच घाबरतात. त्या सतत रडत असतात. पण अक्षरा त्यांना धीर देत म्हणते की काळजी करू नका, डॉक्टरांनी सांगितले की सगळं काही ठीक होईल. आणि मग त्यानंतर ती आणि अधिपती त्या बायकांना समजावतात आणि त्यांना घरी जायला सांगतात. त्यानंतर ओंकार त्या ठिकाणी येतो. अधिपती त्याला विचारतो की आग कशी लागली हे कळलं का? त्यावर ओंकार म्हणतो की भावा, आग लागली की लावली हेच तर कळत नाहीये. आणि ते ऐकून अधिपतीला धक्का बसतो. तो विचारतो की नक्की झाले काय? आणि त्यावर ओंकार सांगतो की नक्कीच कोणीतरी आग लावली आहे आणि माझा त्या निखिलवर संशय आहे. आणि ते ऐकून अधिपती खूप चिडतो. तो म्हणतो जर या सगळ्यामध्ये तो निखिल असेल ना तर मी त्याला आता सोडणार नाही. आणि मग तो विचारतो की CCTV फुटेजमध्ये काही दिसलं का? त्यावर ओंकार सांगतो की आजचं CCTV फुटेज उडालेलं आहे. आणि ते ऐकून या दोघांचीही खात्री पटते की नक्कीच कोणीतरी मुद्दाम आग लावली आहे. आणि त्यात काही कामगारांनी सुद्धा सांगितलेलं असतं की त्यांनी निखिलला आज एका बाईसोबत फॅक्टरीमध्ये बघितलं, पण ती नेमकी कोण आहे हे या दोघांनाही माहीत नसतं. दुसरीकडे निखिल आणि चंची हॉस्पिटलच्या बाहेरच त्या बायकांची वाट बघत बसलेले असतात. आणि जेव्हा त्या बायका तिथे येतात तेव्हा हे दोघेजण लगेच त्यांना अधिपती, भुवनेश्वरी, अक्षरा यांच्या विरोधात भडकवण्याचं काम सुरू करतात. तर त्या बायका विचारत असतात की तुम्ही आहात तरी कोण? आणि त्यावर चंची सांगते की आम्ही तुम्हाला तुमच्या हक्कांची जाणीव करून द्यायला आलो आहोत, तुम्हाला तुमचा हक्क मिळवून द्यायला आलो आहोत. त्यावर त्या बायका विचारतात पण तुम्ही आहात कोण आणि आमचा कोणता हक्क? त्यावर चंची म्हणते की फॅक्टरीमध्ये जी आग लागली ना ती त्या मालकामुळेच, त्यानेच काम नीट केलं नाही. तर निखिलसुद्धा सांगत असतो की त्यांनी फॅक्टरीमध्ये अतिशय सुमार दर्जाचं काम केलं आहे आणि त्याचमुळे ही आग लागली. मी सुद्धा त्याच फॅक्टरीत काम करतो. मी अधिपती सरकारनं अनेक वेळा सांगितलं, पण ते मला म्हणाले की गेला तर जाऊ दे, 2-3 कामगारांचा जीव, एवढं काही होत नाही. मात्र त्या बायका या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. त्या म्हणत असतात की अधिपती सरकार असं कधीच करणार नाही, ते नेहमी आमच्यासोबत उभे असतात, आम्हाला अडीअडचणीला मदत करतात. पण चंची म्हणते की ते तुम्हाला 2 रुपयांची मदत करतात आणि 2000 रुपयांचं काम करून घेतात. आणि आता तुम्ही मला सांगा की जर उद्या तुमच्या नवऱ्यांना काय झालं तर मग तुम्ही काय करणार? तुमच्या मुलाबाळांचं कसं होणार? आणि मग ते दोघेजण जमेल तेवढं अधिपतीच्या विरोधात, भुवनेश्वरीच्या विरोधात त्या बायकांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू करतात. मात्र त्या बायका सहजासहजी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. पण हे दोघेजण त्यांना पटवून देतात की जे काही घडलं त्यात अधिपतीची चूक आहे आणि आत्ता तो जी काही काळजी घेत आहे ते फक्त नाटक आहे, तुम्ही त्यांच्या विरोधात केस करू नये म्हणून. आणि हे दोघेजण त्या बायकांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही केस दाखल करा असंही सांगतात. दुसरीकडे जेव्हा अक्षरा घरी येते तेव्हा भुवनेश्वरी तिला विचारते
की सुनबाई तुम्ही कुठे गेला होता, ही काय बाहेर जाण्याची वेळ आहे का, तुम्ही या घरच्या सुनबाई आहेत, तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव आहे की नाही, तुम्ही कधीही कुठेही जाता कोणाला काही सांगत नाही. आणि त्यावर अक्षरा तिला सांगते की मॅडम मी हॉस्पिटलमध्ये गेले होते अधिपतींसाठी डबा घेऊन आणि त्या कामगारांची सुद्धा चौकशी केली, मात्र भुवनेश्वरीला ते सुद्धा आवडत नाही. ती म्हणते की तुम्ही तिथे जाऊन त्यांना बरं वाटलं की तुम्ही त्या डॉक्टरांना जाऊन काही शिकवलं. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मॅडम असं का बोलताय तुम्ही, जे कामगार आपल्यासाठी काम करतात त्यांना जर आपण जाऊन भेटलो, धीर दिला तर त्यांनाही बरं वाटतं ना. एक प्रकारे मी या घरच्या सुनेची जबाबदारीच पार पाडली आहे आणि ती तेथून निघून जाते. दुसरीकडे त्या बायका काही ऐकत नाही हे बघून निखिल आणि चंचीला काय करावं ते सुचत नाही आणि मग त्यानंतर ते अक्षरावर सगळा आळ घेत म्हणतात की खरं तर अधिपती सरकार चांगलेच आहेत, पण त्यांची ती बायको पैशासाठी हपापलेली आहे. तिनेच अधिपती सरकारांच्या मनात हे सगळं भरवलं आणि आता ते सुद्धा फक्त पैशांचाच विचार करतात. त्यांना कामगारांचं, त्यांच्या तब्येतीचं काही घेणं देणं नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण तेथून निघून जातात. तर त्या बायकांना कळत नाही की आपण नेमका विश्वास ठेवायचा कोणावर. दुसरीकडे अधिपती ओंकारला विचारत असतो की CCTV फुटेजबद्दल काही कळलं का, सगळंच फुटेज डिलीट झालं आहे की फक्त आजचं. त्यावर ओंकार सांगतो की फक्त आजचं फुटेज उडालं आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि मग त्यानंतर अधिपती त्याला सांगतो की तू त्या निखिलसोबत बोलून घे आणि तुमचं बोलणं झालं की लगेच मला कळव. त्यावर ओंकार हो म्हणत तेथून निघतो. त्यानंतर अक्षरा अधिपतीला कॉल करत त्या कामगारांची चौकशी करते. ते अजूनही शुद्धीवर आलेले नसतात, त्यामुळे अधिपती काळजीतच असतो. अक्षरा त्याला सांगते की तुम्ही थोडा वेळ घरी या, तुम्हालाही बरं वाटेल आणि मग पुन्हा हॉस्पिटलमध्ये जा. दुसरीकडे भुवनेश्वरी देवीचं दर्शन घेत असते. तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते भुवनेश्वरीला विचारतात की आता काय मागतेस देवीकडे, सगळं तर बळकावलं आहेस ना तू. आणि त्यावर भुवनेश्वरी नाटक करत सांगते की या घरावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून आम्ही देवीची प्रार्थना करतोय. तर चारुहास सर म्हणतात की तू हे घर सोडून जा, म्हणजे या घरावर कोणतंही संकट येणार नाही. पण भुवनेश्वरी म्हणते की जर हे आम्हाला अधिपतींनी सांगितलं ना तरच आम्ही हे घर सोडून जाऊ. त्यामुळे चारुहास सर खूप चिडतात. ते म्हणतात की तू अधिपतीच्या आईसारखी दिसतेस, या गोष्टीचा तू गैरफायदा घेतला, माझ्या मुलाच्या भावनांचा वापर केला, या घराच्या मालकाला मला त्रास दिला. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आता मग आम्ही तुमची पापं मोजू का, तुम्ही कोणाचा आणि कसा वापर केला हे आता आम्ही तुम्हाला सांगू का. तुम्ही एका बाईचा वापर केला आणि तिला तिचा अधिकारही दिला नाही, फक्त आयुष्यभर तिचा दुस्वास केला आणि ही सगळी ना तुमच्याच पापाची फळं आहेत. सकाळी त्या बायका काय म्हणाल्या होत्या ऐकलं ना तुम्ही, आणि तुमच्या या पापांची फळं आता तुम्हाला नाही तर तुमच्या मुलाला भोगावी लागत आहेत, हे लक्षात ठेवा. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये, वेळीच स्वतःला सावरा, वागणं सुधारा, नाहीतर एका बाईची हाय तुमचाच नाही तर तुमच्या सगळ्या वंशाचा नाश करेल. त्यामुळे चारुहास सर घाबरतात. दुसरीकडे चंची आणि निखिल, त्यांच्या बोलण्याचा त्या बायकांवर काही परिणाम होईल की नाही, अधिपती आणि भुवनेश्वरी काय निर्णय घेतील यावरच चर्चा करत असतात. चंची म्हणत असते की आपल्याला जे करायचे ते तर आपण केलं, आता पुढे जे काय होतंय ते बघूयात. दुसरीकडे अधिपती घरी येतो. अक्षरा त्याच्यासाठी पाणी घेऊन येते, पण अधिपती म्हणत असतो की जोपर्यंत त्यांना शुद्ध येत नाही तोपर्यंत आम्हाला पाणीही गोड लागणार नाही. त्यांचं बोलणं सुरू असतानाच भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. कामगार अजूनही शुद्धीवर आले नाहीत हे ऐकून ती सुद्धा काळजीत पडते आणि मग ते अधिपतीला म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण आमच्या खोलीत जाऊ. आणि मग ते तेथून जाण्यासाठी निघणार. इतक्यात त्यांना काही बायकांचा आवाज ऐकू येतो. त्या बायका अधिपतीच्या नावाने घोषणा देत असतात आणि त्यामुळे अधिपती अक्षरा लगेच खाली जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.